स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम 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 सुस्वागतम। उद्या दिनांक 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74व्या वर्धापन दिन आपण साजरा करणार आहोत। त्यानिमित्ताने आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात मी आपणा सर्वांचे स्वागत करीते। आजच्या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून लाभलेल्या आदरणीय सिस्टर मीनल यांचे आगमन होत आहे। आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया। मी आदरणीय सिस्टरना विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे। पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांचे स्वागत करूया। तसेच उपस्थित समस्त शिक्षकवृंद व पालक यांनीही आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। थँक्यू सिस्टर, थँक्यू टीचर्स। स्वातंत्र्य दिन हा संपूर्ण भारतीयांसाठी आनंदाचा, अभिमानाचा, उत्साहाचा आणि गर्वाचा दिवस। आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते स्वातंत्र्य ज्या ज्ञात अज्ञात देशभक्तांच्या त्यागामुळे, समर्पणामुळे आणि बलिदानामुळे मिळाले आहे। अशा सर्व महात्म्यांना, त्यांच्या कार्याला आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा। ज्या नरक यातना भोगून देशभक्तांनी स्वातंत्र्य रूपी स्वर्ग तुम्हा आम्हास दाखविला, त्या यातनांची जाणीव ठेवण्याचा हा दिवस। आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची जाणीव ठेवण्याचा हा दिवस। या मिळालेल्या पवित्र आणि बहुमोल स्वातंत्र्याचे मोल चिरकाळ टिकावे यासाठी स्वातंत्र्य दिनाचा हा सुवर्ण दिवस। पण आज आपण समाजातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अस्वच्छता पाहून आपल्या मनात विचार येतो की यासाठी मिळाले का स्वातंत्र्य? यासाठी दिले का लाखोंनी बलिदान? महात्मा गांधीजींनी चले जावचा नारा दिला इंग्रजांना पळवून लावण्यासाठी। पण आज आपल्याला हाच नारा द्यावयाचा आहे, तो देशातील भ्रष्टाचार, गुन्हेगारीला, दहशतवादीला, अस्वच्छतेला आणि या महामारीला पळवून लावण्यासाठी। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले। आज मात्र आपल्याला म्हणावे लागेल, स्वच्छ सुंदर देशात राहणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच। आणि यासाठी प्रत्यक्ष कृती करून आपल्याला अस्वच्छतेला, रोगराईला हाकलून लावले पाहिजे। तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, असे आवाहन करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांविरुद्ध लोकांना एकत्र केले। आज भारतभूमी आपल्याला आवाहन करते, तुम मुझे स्वच्छ और सुंदर रखो, मैं तुम्हें निरोगी और सुखी रखूंगी। चला तर मग आपण सर्व मिळून स्वच्छ व निरोगी भारत निर्माण करण्याचा आज प्रण करूया। भारतभूमीच्या स्वातंत्र्याकरिता क्रांतिकारांनी दिले बलिदान, स्वच्छतेशी नाते बांधून बनवूया देशास महान। भ्रष्टाचारास पळवून लावू, वाढवू देशाची शान। तर आणि तरच भारतभूमीला वाटेल आपुला अभिमान, वाटेल आपुला अभिमान। त्यासाठी वळूया आपण प्रार्थना विधीकडे। तिमिरा तुनी तेजाकडे प्रभू आमचा नी जीवना, तिमिरा तुनी तेजाकडे प्रभू आमच्या नी जीवना। सुमनात तू, गगनात तू, ताऱ्यांमध्ये फुलतोस तू। करुणा करा करुणा तुझी, असता मला भय पोठले। करुणा करा करुणा असता तुझी, भय मला पोठले। मार्गावरी पुढती सदा, पाहीन मी तव पावले, पाहीन मी तव पावले। खरंच परमेश्वराचे प्रत्येक पाऊल आपल्या सोबत राहावे। संपूर्ण विश्वशांती तसेच देशात निरोगी व आनंदी वातावरण राहण्याकरिता ईश्वराच्या सानिध्यात जाऊया। तर संस्कृती दीप हा प्रज्वलित करण्याकरिता मी आमंत्रित करते आपल्या शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका सिस्टर मीनल यांनी की त्यांनी पवित्र कुसाला हारार्पण करून दीप प्रज्वलित करावे।
परमेश्वराचे दिव्य वचन ऐकूया. परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकार स्तुती. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. देवादिदेवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. जो एकटाच मोठी अद्भुत कृत्ये करीतो त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने बुद्धिचातुर्याने आकाश केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने पृथ्वी जलावर विस्तारली त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी सूर्य निर्माण केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. जो सर्व प्राण्यांना अन्न देतो त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. स्वर्गातील देवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. स्वर्गातील देवांचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. हा देवाचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपण सर्व मिळून परमेश्वराचरणी प्रार्थना करूया. हे आमच्या पृथ्वी आणि स्वर्गाच्या निर्माणकर्त्या प्रभू परमेश्वरा, तुझ्या आम्हावरील अखंड प्रेमाबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तू निर्मिलेल्या अप्रतिम निसर्ग सौंदर्यात प्रत्येक भारतीय हृदय आनंदाने स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करीत आहे. देशातील नागरिक विविध संस्कृती जपून एकात्मता, सलोखा, बंधुता टिकविण्यास आज प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना तू यश दे. हे परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करीतो, मानव निर्मित असलेली ही निर्जीव वस्तू म्हणजेच मातीचे रिकामे पात्र पहिले प्रतीक म्हणून आम्ही तुझ्या समोर आणतो. हे परमेश्वरा, मातीला योग्य आकार देऊन हे सच्छिद्र शोषणयुक्त पात्र तयार करण्यात आले आहे. या प्रतीकाप्रमाणे मानवी बाल्यावस्था सुद्धा आहे. यातच योग्य संस्कार केल्यानेच योग्य जबाबदार नागरिक तयार होतो. देशाप्रतीचे प्रेम हे बाल्यावस्थेतच निर्माण करण्याचे बळ आम्हा सर्व जबाबदार नागरिकांना तू प्रदान कर, जेणेकरून आम्ही एक परिपक्व व्यक्तिमत्व घडवू शकू. दुसरे प्रतीक म्हणून ही पोषक माती. या मातीचा रिकाम्या पात्रात समावेश केल्यास ते पात्र नवीन जीवसृष्टीला निर्माण करण्यास तयार होते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, बाल्य अवस्थेत केलेल्या संस्कारांनी हे बालमन नव्या जोमाने
देशप्रेमाने तू भरू दे. देशाप्रती संवेदना निर्माण करण्यास प्रत्येकाला तुझे मार्गदर्शन लाभू दे. तिसरे प्रतीक म्हणजे हे सजीव रोपटे. मातीच्या रिकाम्या पात्रात मातीच्या वेष्टनाने हे सजीव रोपटे सरळ उभे राहते. पोषक घटक सेवन करून विशिष्ट गतीने वृद्धिंगत होण्यास त्या रोपट्याला मदत मिळते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, या निरागस मुलांना सकारात्मक विचारांची, अखंडतेची, सर्व धर्म सहिष्णुतेची जोड व वेष्टन मिळू दे. म्हणजे ते देशाला बळकट करून योग्यरित्या देशाचा मान उंचावतील असा आशीर्वाद प्रत्येकास तू दे. चौथे प्रतीक म्हणजे पोषक खत. मातीच्या रिकाम्या पात्रात माती व त्यातील सजीव रोपट्याला अल्पशा प्रमाणात खत टाकले तर ते लहानसे रोपटे बहरण्यास तयार होते. हिरवी हिरवी पाने, नवीन फांद्या, फुले येण्यास सुरुवात होते. याप्रमाणेच या तरुणांना या देशाचे कार्यभार सांभाळणारे समाजसेवक, नेते इत्यादींकडून उत्तम मार्गदर्शन लाभू दे, जेणेकरून ही तरुण पिढी देशाला प्रगतीकडे नेईल, देशाचे नाव उंचवण्यास प्रयत्नशील बनतील असे तू कर. पाचवे प्रतीक म्हणजे रोपट्याला वृद्धिंगत होण्यास आवश्यक असणारे पाणी. हे परमेश्वरा, तू जिवंत पाण्याचा झरा आहेस. पृथ्वीवरील जलसाठ्याने परमेश्वराला संपूर्ण सजीव सृष्टीला तू तृप्त केले आहेस. रोपट्याला ज्याप्रमाणे माती व खतासह योग्य प्रमाणात पाणी मिळाले की ते टवटवीत राहते व फुलाफळांनी बहरते, तसेच हे परमेश्वरा, देशातील विविध धर्मीयांच्या, विविध संस्कृतींच्या एकोप्याने या भारत देशाला प्रगतीच्या शिखरावर ने. देशाला एक संघाने, एक मताने मजबूत बनव, बळकट कर. देशाला समृद्ध कर. देशाचे नाव उंचवण्यास तसेच देशातील शांती व सलोखा टिकविण्यास प्रत्येक नागरिकाला सहाय्य कर. या रोपट्याप्रमाणे देश ही बहरू दे. हीच प्रार्थना आम्ही तुझ्या चरणी करतो. प्रार्थनेचा स्वीकार कर. आमेन. प्रार्थनाविधीनंतर आपण वळूया स्वागत सोहळ्याकडे. स्वागत करते आज आपुले ज्ञान मंदिरी हर्षभराने. ईश्वराच्या विनानादे अमृतमय हे शब्द उमटले. स्वागतम सुस्वागतम, मधुस्वागतम सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्षा माननीय मुख्याध्यापिका सिस्टर मिनल यांचे स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन व बॅच लावून करूया. तर मी विनंती करते शोभा टीचर यांना की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सिस्टर यांचे स्वागत करावे व सुवर्णा टीचर यांनी बॅच लावावे. तसेच प्रीती टीचर यांनी सिस्टर मनीषा यांना बॅच लावावे. प्रभुपित्या परमेश्वराच्या आशीर्वादाने आपले प्रांगण उजळून निघालेले आहे. या प्रार्थनाविधी व स्वागत सोहळ्यानंतर
पाहणार आहोत आजच्या आपल्या या कार्यक्रमाकडे. शाळा बंद पण शिक्षण सुरू, शाळा बंद पण शिक्षण सुरू या शासनाच्या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांची केवळ शैक्षणिकच प्रगती व्हावी असे नाही, तर त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा याकरिता स्वातंत्र्य दिनाचे हे औचित्य साधून आपल्या शाळेने सुद्धा ऑनलाईन पद्धतीने वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील काही निवडक भाषणे घेऊन आमच्या विद्यार्थिनी आपल्या पुढे येत आहे. ही स्पर्धा 3 गटात घेण्यात आली होती. गट क्रमांक 1 यामध्ये इयत्ता 1ली व 2री यांचा विषय होता थोर पुरुष आणि भारतीय स्वातंत्र्य दिन. गट क्रमांक 2 यामध्ये इयत्ता 3री व 4थीच्या विद्यार्थिनींचा समावेश होता. त्यांचा विषय होता वृक्षारोपणाचे महत्त्व व भारतीय संस्कृती व परंपरा. आणि गट क्रमांक 3 इयत्ता 5वी, 6वी आणि 7वीचा होता. त्यामध्ये त्यांना स्वरचित कविता गायन करायचे होते. तर या गट क्रमांक 1 मधून आपल्या पुढे येत आहे आनंदी दुलंबे आणि तिचा विषय आहे भारतीय स्वातंत्र्य दिन. आनंदी दुलंबे पुढे येईल. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस. त्याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगू इच्छिते. उत्सवातील रंगांचा आभारी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझा भारत देश घडवला, भारत देश घडवला. माझ्या देशाचा रंग बलिदानाचा, रंग शांततेचा अन एकतेचा, रंग मातीच्या नात्याचा. माझा देश आहे विविध रंगांचा आणि ढंगांचा. या भारत भूमीसाठी दिले असंख्यांनी बलिदान. भारत माता गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान. येथे उपस्थित सर्व सन्माननीय माझ्या गुरुजन वर्ग, पालक वर्ग, माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना प्रथमतः नमस्कार. मी आनंदी सचिन दुलंबे, इयत्ता 2री. आज सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, अभिमानाचा, उत्साहाचा आणि गर्वाचा दिवस होय. आज स्वातंत्र्य दिवस. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते स्वातंत्र्य असंख्य देशभक्तांच्या त्यागामुळे, समर्पणामुळे आणि बलिदानामुळे मिळाले. अशा सर्व महात्म्यांना आणि त्यांच्या महान कार्याला माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. काही जणांसाठी आजचा दिवस केवळ देशभक्तीपर गाणे ऐकण्याचा, सुट्टीचा दिवस आहे, तर काही जणांसाठी आजचा दिवस इतिहासात डोकावून पाहण्याचा आहे. पण मी तर म्हणेन आज जाणीवेचा दिवस होय. भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, यह तो एक जीता जागता राष्ट्रपुरुष है. ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है. ये दर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कण कण हमारे लिए शंकर है. मागील वर्षापासून आपल्या देशासमोर कोरोनासारखी जागतिक महामारीची समस्या आवासून उभी आहे. या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपापल्या परीने प्रयत्न करायला हवे. आज आपण या पवित्र ध्वजाच्या साक्षीने एक प्रण करूया की आजूबाजूला कचरा टाकणार नाही, एकमेकांपासून अंतर ठेवू, मास्क वापरू, रस्त्याचे नियम पाळू. आपल्या गुरुजनांनी आपणास जे शिकवले ते आचरणात आणून, आई वडिलांची सेवा करून आपली संस्कृती जपू. जाता जाता एवढेच सांगू इच्छिते की भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी दिले बलिदान. स्वच्छतेशी नाते बांधून बनवू देशास महान. भ्रष्टाचारास पडून लावू, वाढू देशाची शान. तर आणि तरच भारत भूमीला वाटेल आपला अभिमान, वाटेल आपला अभिमान. जय हिंद, जय
सावित्रीबाई फुले यांचं चरित्र घेऊन ती आपल्या पुढे येत आहे. गुड मॉर्निंग सिस्टर, गुड मॉर्निंग टीचर अँड गुड मॉर्निंग सर. मी चराचरात वास करणारी आहे गुरुदेव शक्ती. मंचावर उपस्थित सिस्टर्स, गुरुजन वर्ग व माझ्या मैत्रिणींनो, मी मधुरा अविनाश लोरे. मी सावित्री बोलते. या आत्मकथेवर मी 2 शब्द सांगते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आहे. एरवी मी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचाराची खोटून क्रीम केली. देवी म्हणून माझ्या फोटोचे फ्रेम केले, पण मी आज रागावली आहे. तोच राग मी आज तुमच्या समोर मांडती आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आहे. मी तुमच्या उद्धारासाठी शिवी, शाप, दगड आणि प्रसंगी शेणही सोसले होते, पण त्याची परतफेड म्हणून मी असल्याचे घाव सोसले आहे. माय मावल्यांनो, लेकी पोरींनो, तुम्ही शिकलात, सवरलात, पण नको त्या शहाण्या झाल्या. लग्नामुळे एकत्र राहणे, घटस्फोट, दुसरे लग्न तुम्ही एवढ्या सहजपणे करता. पण जाऊ दे, पण मी दुसऱ्याच कारणासाठी आले आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोताच काय, गर्भातील सावित्रीचा गोळा गर्भातच दाबतात. स्त्री डॉक्टर एचम होईल यासाठी मी स्त्री शिक्षणाचा हट्टच केला होता. मला वाटले आपण स्त्रीला शिक्षित केले तर ती सबला होईल, पण या स्त्री भ्रूण हत्येबद्दल तुम्ही खंबीरपणे उभे आहात. पण मला हे काय माहित, तुम्ही सबलाऐवजी अभ्यावाद, शिक्षण अहिंसासाठी आहे. तुम्ही या प्रथेविरुद्ध वापरलेच पाहिजे. आता मला वाटते की मी परत येऊन तुम्हाला हे शिकविलेच पाहिजे. पण अरे देवा, तुम्ही तर मला जन्माला येऊ देणार नाही. लेकिन नो, असं करू नका आणि असं करूनही घेऊ नका. मुलांची आशा करता, पण एक लक्षात ठेवा, पण तो शेवटी मुलीच्याच पोटी जन्माला येतो. मुली नाही राहिल्या तर या जगाचा अंत लवकर होईल. येतो मी. अरे हो, जाताना एक सांगू इच्छितो. आपल्या देशावर कोरोना महामारीचे संकट आले आहे, म्हणून सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करा. घरामध्येच राहा. आवश्यक काम असल्यास घराच्या बाहेर पडा, अन्यथा घरामध्ये राहा. दोघांमध्ये 2 मीटरचे सुरक्षित अंतर ठेवा. वारंवार साबणाने स्वच्छ हात धुवा. सॅनिटायझरचा वापर करा. मास्क लावा. पोलीस यंत्रणा, डॉक्टर्स, नर्स हे आपल्या जनतेचा जीव वाचवण्यासाठी अपार प्रयत्न करत आहे. आपण त्यांना मदत करूया. आपली सुरक्षा आपणच करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. संदेश सुद्धा आपल्याला सावित्रीबाईंकडून मिळालेला आहे. यानंतर गट क्रमांक 2 इयत्ता 3री 4थीचा सुरू होत आहे. यामधून आपल्या समोर येत आहे हृदया पाचखंडे. विषय आहे भारतीय संस्कृती व परंपरा. आदरणीय व्यासपीठ, माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या वर्गमित्र-मैत्रिणी, माझे नाव हृदया मनोज पाचखंडे, वर्ग 4था क. माझ्या शाळेचे नाव होली क्रॉस मराठी शाळा. आज मी तुम्हाला भारतीय संस्कृती आणि परंपरा या विषयावर 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही ते शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. संस्कृती म्हणजे काय हो? शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत आणि गणपती बाप्पा मोरया यांची मुक्ता गोडी. भारतीय संस्कृती ही जगामध्ये सर्वात प्राचीन संस्कृती आहे. भारतीय संस्कृती सर्वाधिक संपन्न आणि समृद्ध आहे. अनेकतामध्ये एकता ही भारतीय संस्कृतीची मुख्य ओळख आहे. भारत हा एक असा देश आहे जिथे अनेक जाती, धर्म, पंथ, लिंग इत्यादीचे लोक मिळून मिसळून राहतात आणि हे सर्व लोक आपल्या परंपरा, रीती रिवाजाचे पालन करण्यासाठी स्वतंत्र आहे. रामायण, महाभारत हे 2 महान ग्रंथ, कुंभमेळा, प्राचीन मंदिरे, अनेक भाषा, सण, उत्सव, साहित्य, गुरूंचा सन्मान हे भारतीय संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. शब्द अपुरे
पडती गाण्या संस्कृतीचे गीत, शब्द अपुरे पडती गाण्या संस्कृतीचे गीत, भारतीय संस्कृतीची निराळीच आहे रीत, भारतीय संस्कृतीची निराळीच आहे रीत. जगात जे जे काही सत्य, शिव, सुंदर आहे ते सर्व आपल्यात सामावून घेणारी अशी ही आपली भारतीय संस्कृती. आज आपल्याला संस्कृतीबद्दल माहीत आहे किंवा नाही हे मला माहीत नाही, पण आपण आपल्या संस्कृतीपासून दूर चाललो आहोत. बाहेरचे आकर्षण आपल्या भोवती रुंजी घालून आपल्याला दूर नेत आहे. थोडंफार आपल्या हाती शिल्लक आहे, तेही कधी निसटून जाईल हे देखील आपल्याला कळणार नाही. म्हणून ज्याप्रमाणे दयानंद सरस्वतीने संदेश दिला होता, वेदाकडे चला, वेदाकडे चला, तसाच मीही या मंचावर संदेश देता, चला चला संस्कृतीकडे चला, चला चला संस्कृतीकडे चला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. गायन हे होतं. त्यामधनं प्रथम आपल्या पुढे येत आहे पलक बोरखडे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव कुमारी पलक अभिजित बोरखडे. आज मी तुमच्यासमोर एक कविता सादर करून दाखवणार आहे. माझ्या कवितेचे नाव आहे आठवते मज माझी शाळा. रोज सकाळी पहाटे उठते, अभ्यास करून शाळेला जाते, करत नाही कधी उशीर थोडा, आठवते मज माझी शाळा, आठवते मज माझी शाळा. राष्ट्रगीत प्रार्थना म्हणून झाली, पहिली घंटा बघा वाजली, गृहपाठाच्या वयाच साऱ्या केल्या बाईने गोडा, आठवते मज माझी शाळा, आठवते मज माझी शाळा. मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान सर्व विषय मला आवडते, संस्कृतने मज लावला, आठवते मज माझी शाळा, आठवते मज माझी शाळा. मास्क लावा, हात धुवा, लस घेऊ आपण सारे, मास्क लावा, हात धुवा, लस घेऊ आपण सारे, कोरोनाला शिकवू धडा, आठवते मज माझी शाळा, आठवते मज माझी शाळा. धन्यवाद. सोबतच आम्हाला देखील शाळेचे जुने दिवस आठवलेले आहेत. खूप सुंदर. यानंतर आपल्या समोर येत आहे तृप्ती खानजोडे. इथे उपस्थित सर्व गुरुजनांना माझा आदरणीय नमस्कार. माझं नाव कुमारी तृप्ती निलेश खानजोडे. मी इयत्ता 7वीत शिकते. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या कविता स्पर्धेची मी स्पर्धक. आज मी तुमच्यासमोर कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेचं नाव आहे आठवते मज माझी शाळा. आठवते मज माझी शाळा, वर्गातला तो काळा फळा, आम्हा सर्वांचा तो किलबिल कल्ला, जिथे प्रत्येक पावलोपावली होती स्पर्धा, ती आठवते मज माझी शाळा, ती आठवते मज माझी शाळा. जिथे जगण्याची शिकवण मिळे, जिथे जिंकण्याची आशा लागे, जिथे कळे मला ब्रह्मांड सारा, ती आठवते मज माझी शाळा, ती आठवते मज माझी शाळा. प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सांगत होते जे शिक्षक मला, प्रत्येक नवीन गोष्टीची आवड निर्माण करून देत होते जे मला, प्रत्येक सत्याच्या मार्गावर जाण्याची शिकवण देत होते जे मला, ती आठवते मज माझी शाळा, ती आठवते मज माझी शाळा. खूप मोठं संकट आलं, खूप मोठं संकट आलं, शाळेचं सर्व हे आठवणीत मांडलं गेलं. माहीत नाही पुन्हा कधी येईल तो दिवस जिथे आम्ही सुरू करू शकू आमच्या शाळेचं जीवन. पुन्हा एकदा यायला हवी ती शाळा,
पुन्हा एकदा यायला हवी ती शाळा, जिथे आम्ही उभारू शकू आमच्या स्वप्नांचा मेळा, जिथे आम्ही उभारू शकू आमच्या स्वप्नांचा मेळा. ती आठवते मज माझी शाळा, ती आठवते मज माझी शाळा. धन्यवाद. खूप सुंदर आपल्या समोर येत आहे इयत्ता 5वी मधून श्रावणी कडू. माझे नाव श्रावणी संतोषराव कडू. आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त कविता म्हणून दाखवणार आहे. कविताचे नाव भारत माता. लाभली भाग्य असे मज जन्म मिळाला, भारत माते तुझ्या कुशीत, विविधतेने नटलेले हे तुझे रूप, आवडे आम्हा प्रत्येकालाच खूप. कुणी म्हणे तू संतांची जन्मभूमी, तर कुणी म्हणे वीरांची कर्मभूमी. केशरी पांढरा हिरवा रंगात नटतेस तू, अनेक जाती धर्म पंथ तरीही ऐकतेने अलंकारित तू. भारत माते अशी यागडी वेगळी महती तुझी, साऱ्या जगभरात तुझ्या निराळतेची पसरे ख्याती. जय हिंद, जय भारत. थँक्यू. स्तुती सुमणे आज उधळितो तुमच्यावरी, कोटी कोटी स्तुती सुमणे आज उधळितो तुमच्यावरी. ज्या देशात आपण जन्माला आलो त्या मातीत आपल्यावर ऋण आहे,
आणि हे ऋण, ही भावना मनी घेऊन आपल्या शब्दाद्वारे, आपल्या गीतातून आपल्या पुढे मांडण्याकरिता येत आहे आपल्या शाळेच्या शिक्षिका सौ रोहिणी टीचर व श्री संदीप सर गीत घेऊन तेरी मिट्टी में मिल जावा गुल बनके खिल जावा. चला तर ऐकूया. अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी रहे ना रहे. मेरी सभी महबूब मेरे नस नस में तेरा इश्क बहे, फीका न पड़े तेरा जिस्मों से निकल के खून कहे. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बनके मैं गिर जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरी खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. सरसों से भरे खलिहान मेरे, जहाँ झूम के भंगड़ा पा ना सका मैं, आबाद रहे तेरी शान सदा, चाहे जान मेरी रहे न रहे. कुर्बान हुआ तेरी असमत में मैं, इतना नसीब वाला था. तेरी मिट्टी में मिल जावा बनके मैं गिर जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरी खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. ओ हीर मेरी तू हंसती रहे, तेरी आंख घड़ी भर नम ना हो, मैं मरता था जिस मुखड़े पे, कभी उसका उजाला कम ना हो. ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है. तू कहती थी तेरा चांद हूँ मैं, और चांद हमेशा रहता है. तेरी मिट्टी में मिल जावा बनके मैं गिर जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. थँक्यू. गीत आपण ऐकलेलं आहे आपल्या शिक्षकांकडून. जणू काही असं वाटलं की आपल्या शाळेचे टीचर्सच मूळ गायक आणि गायिका असतील अशा प्रकारे. यानंतर मी
आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर मिनल यांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शित करावे. Good morning, dear students, parents, and my dear teachers. This year, we are celebrating 74th Independence Day. I wish you a very happy Independence Day. आज भारत देशाकडे आपण जर बघितलं तर खूप सुंदर दिसत आहे. विविधतेने नटलेला आपला भारत देश आहे आणि आपण गर्वाने म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. हे कसं शक्य झालं असेल? हे शक्य झालं आहे त्या शूरवीरांमुळं ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, त्या थोर नेत्यांमुळं जे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटलेले आहेत. आज आपण फ्री इंडिया या जगामध्ये जगत आहोत. आपण म्हणतो भारत माझा आहे. आपला भारत आपलाच आहे, दुसऱ्यांचा नाही आहे. ज्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे त्यांची आज आपल्याला आठवण करायची आहे, कारण त्यांच्याचमुळं आज आपण फ्री इंडियामध्ये जगत आहोत. आणि अशा या फ्री इंडियाला त्यांनी आपल्या हातात सुपूर्द केलेला आहे. सो इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू चेंज इंडिया. हाऊ विल आय चेंज इंडिया? इंडियाला जर बदलवायचं असेल, संपन्न जर भारत देश जर बनवायचा असेल तर ते कसं शक्य आहे? शक्य आहे. आणि ते कोणामध्ये आहे माहिती आहे? ते आपल्यामध्येच आहे. महात्मा गांधीजींनी म्हटलेलं आहे, जगाला बदलवायचं असेल तर स्वतःमध्ये बदल करून आणावा लागणार आहे. तर आधी आपल्याला आपल्यामध्येच बदल करून आणायचा आहे. आजही आपण भारत देशामध्ये बघतो भ्रष्टाचार आहे, अंधश्रद्धा आहे, असुरक्षितता आहे, अस्वच्छता आहे. हे का आहे? हे कोणामुळे आहे? कोण रिस्पॉन्सिबल आहे? याला कोण जबाबदार आहे? याला मीच जबाबदार आहे. हे माझ्या हातात आहे. जोपर्यंत मी माझा दृष्टिकोन बदलवणार नाही तोपर्यंत माझा भारत देश बदलणारच नाही. मी अशा सुंदर अशा भारत देशामध्ये जगत आहे म्हणून खूप आनंदी आहे. परंतु भारत देशाची जी परिस्थिती आहे ती मला हलवून टाकत आहे का? मी स्वतःमध्ये बदल घडवून आणत आहे का? तर ही आजची ही वेळ आहे, स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे. आपल्याला आपल्यामध्ये एकता, बंधुता, विश्वास निर्माण करायचा आहे. महात्मा गांधीजींनी म्हटलेलं आहे, असं जगा की उद्या आपला शेवटचा दिवस आहे आणि असं शिका की कायम जिवंत राहणार. आपल्याला कायम जिवंत राहायचं आहे आपल्या भारत देशामध्ये, आपण जरी नसलो तरी. सो माय डिअर स्टुडंट्स, यू आर द फ्युचर ऑफ अ कंट्री. इंडिया इज इन युअर हँड्स. सो स्टडी वेल, फेस द चॅलेंज. आज आपल्या पुढे मोठं आव्हान उभं आहे. शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे. आपल्याला स्वतःला घडवायचं आहे, कारण जर आपण आपल्याला घडवलं तरच आपला देश घडणार आहे. सो बी करेजियस, बी एफिशियंट इन एव्हरीथिंग, अँड स्पेशली प्रे टू गॉड फॉर आवर इंडिया. ओनली प्रेयर कॅन चेंज इंडिया. Prayer can change us, and prayer can change everything. So every day, dear students, parents and teachers, let us pray for India. Let us enjoy free India. Wish you once again a very happy Independence Day and God bless you. आणि आनंदी आहोत आणि आज आपण इथे जिथे बसलेले आहोत त्या प्रत्येक कार्याकरिता आपण ईश्वराचे आभार मानणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करते सौ योगिनी टीचर यांना. सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. 15 ऑगस्ट म्हटलं ना की अशाच भावना या आपल्या मनात असतात. देशावरील प्रेम, देशभाव अगदी जागृत झालेला असतो. बघा ना, सुरुवातीपासून सुरू झालेला हा कार्यक्रम, हा प्रस्तावनेपासून सुरू झाला
आणि बघता बघता आता शेवटला पडाव म्हणजे आभार प्रदर्शनाचा येऊन पण ठेपलेला आहे. तर सर्वात प्रथम आपण आपल्या परमेश्वराचे आभार मानू की त्यांनी हा सुंदर दिवस आपल्याला दिलेला आहे आणि आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण पडलेला आहे, म्हणून मी मनापासून परमेश्वराचे आभार मानते. तसेच आज सिस्टरांनी आपल्याला खूप छान सांगितलेलं आहे की जगामध्ये जर काही परिवर्तन करायचं असेल तर ते परिवर्तन पहिले आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी लागेल, मग ते स्वच्छता असो की कोणती. सिस्टर, खरंच तुमचे मनापासून एकदा आभार. त्या नेहमीच आपल्याला अशा कार्यक्रमासाठी योग्य असं मार्गदर्शन करतात. थँक्यू सिस्टर. तसेच आज आपल्याला माहित आहे की स्वातंत्र्य दिनानिमित्त इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत विविध कार्यक्रम आपण ऑनलाईन क्लासेस घेतलेले, ऑनलाईनद्वारे आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले होते. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असो की कविता स्पर्धा, आपल्या शाळेच्या मुलींनी या कार्यक्रमामध्ये अगदी उत्स्फूर्तपणे छान प्रतिसाद दिलेला आहे. त्या सगळ्या मुलींचे गोड कौतुक म्हणून मी आभार मानते. तसेच सगळ्यात शेवट आणि महत्वाचे म्हणजे माझ्यासोबत बसलेले माझे शिक्षक मंडळ, माझं छोटंसं कुटुंब, माझा आधारस्तंभ, यांचं सगळ्यांचं मनापासून मी आभार मानते. तसेच माझे नॉन टीचिंग स्टाफ यांचे मी आभार मानते.